नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या उत्पाद सब्जी मंडी मध्ये. बघा आलो होतो भाजीची पोस्ट तर सध्या हेच आहे. समाराला चांगले भाव भेटून राहिलेले आहे. समाराले सगळ्यात कमी भाव चवळीला भेटून राहिले. चवळीची आवक भरपूर दिसून राहिली मार्केटमध्ये. आमच्या टमाटरची बी आज 5-50 रुपये कमी झाले आहे. टमाटर बी आवक होती आज जास्त. बघा 2-3 कास्तकाराला भेटून दिलं. त्यांच्याकडे कोणता माल आहे का नाही भाव भेटते नाही भेटत त्यांना विचारला. ठोक चिल्लर रेट सगळे दाखवत राहते तुम्हाला. चला मग आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करता. व्हिडिओ पाहता असेल तर आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक भी करता. आता बिरसा कंपनी झाला आपण भोकर भावाकडून राहिले. गवार बी विचारू आता. गवार का म्हणजे पोझिशन बढिया दिसून आला. गवार बी राजभाऊ गवार का म्हणजे 40 रुपये. 40 रुपये गाव ना. गवाराला थोडेसे भाव भेटू राहिले का? हो बेटा. आणि हे भोकर आहे का काही? आहे 40 रुपये. ते बी 40 आहे का? पालक काही 20 रुपये किलो. 10 रुपये कमी झाले कालच्या पेक्षा. हो बेटा. चला 10 कालच्या पेक्षा 10. चवडीचे काय आहे का पोझिशन वाढले का 10 काही? रुपये किलो. फक्त 10 रुपये 10 किलो. रुपये किलो. चला हो चवलाई शेंगा 150 रुपये पन्नी 20 किलोची. 20 किलोची 150 रुपये. अरे बघा हेच मागच्या वर्षी दोडके 60-70 रुपये किलो कापूर राहिले होते. आता विचारू आपण या वर्षीची का पोझिशन राहतं घरात. दोडके काय म्हणते शिरीचे 40 रुपये 40 रुपये किलो आहे का? मार्केटमध्ये जवळपास मला असं वाटून राहिलं आहे सगळ्यात कमी भाव तर चवडीला भेटून राहिला. चवडीच्या शेंगा आणि जवळपास चांगला भाव संभाराला भेटून राहिला असेल. बघू तरी समोर अजून कोणत्या नवीन व्हेरायटीला भाव भेटणार आहे. पण संभार आणि चवडी सगळ्यात कमी आणि संभार सगळ्यात जास्त असा वाटत आहे अंदाज. चला आपण समोर जाऊ अजून तरी बघू. आपण शॉक मध्ये बी बघू चिल्लर मध्ये बी बघू. समोर जाऊन बघू आपण काय पोझिशन राहणार आहे. तर मालक निंबात काही कमी झाली का पोझिशन आज? 130 रुपये किलो. हा म्हणजे 20 रुपयांनी कमी झाली. माझ्या बास्केट झाली फक्त. तुमच्याच पैसे झाले का कागदी निंबू? हो बाकीच्या इकडे 150 रुपये. 150 आहे का? हो. का रे बरबटी लावली? कोणत्या गावचे कास्तकार विचारू नाव विचारू भाऊ नाव सांग. सुकळी गजानन हेलोंडे. गजानन हेरुंडे काय बरबटी लावली? बरबटी किती? 1 एकर. 1 एकर का म्हणते काय पोझिशन? 5 रुपये किलो. 5 रुपये किलो कपूर राहिले ना. कोणी घेऊन नाही राहिले ना. बेकार पोझिशन. अजून काय लावलं काय? गवार आहे. गवार आहे का? गवाराला भाव भेटत आहे का? गवार बरे आहे भाव. गवाराला बरं आहे. गवार किती लावला? अर्धा एकर. अर्धा एकर. गवाराला बरं आहे. बरबटी गेली बघा बरबटी 10 रुपये किलो बरबटी. ऐ सलमान अरे बोला संजीव भाऊ. टमाटे बोल टमाटे. टमाट्याचा भाव नाही. इकडे तुम्ही टमाटे पहा. वैशाली येता वैशाली होते एवढे सुपर टमाटे होते पूर्ण खपले. का बा? टमाटे का बा ऐकले? नरम, हा? का बा ऐकले? 20 रुपये किलो विकले. आणि हे गावरानी नरम हे 15 रुपये 12 रुपये काय कामाची नाही. ते नरम गरम येऊन राहिले. बाकी क्वालिटी होती. वैशाली क्वालिटी आहे. टमाटे तर पहा तुम्ही. एक नंबर आहे. एक नंबर. काल नेली मी. हो. भाजीच्या भावाची पोझिशन कमी जास्त होऊन राहिली आहे थोडी. म्हणजे असं का आवक कमी झाली तर भाव वाढून राहिले. आवक जास्त झाली तर भाव कमी होऊन राहिले आहे. म्हणून भाजीचे भाव नेमके नाही सांगता येणार का या दिवशी कोणते खपणार त्या दिवशी नेमके नाही सांगता येणार. बघा चिवड आहे आपल्याला. चिवड घ्यायची पण आहे. कवडे पण आहे. आता भाऊ बघा अमावस्या आहे आज. चिवड विचारू बढिया मस्त पदी भाऊला. चिवड का म्हणते पोझिशन दा पदी भाऊ? चिवड का म्हणते पोझिशन? 20 रुपये भाऊ. चिवड 20 रुपये. कवडा कवडा 20. कवडा बी 20. काय रे भाऊ? चला आपण सुकलाल कंपनीत आम्ही विचारू. वांगे पन्नी विचारू का भाव खपले असता. भाऊ वांगे पन्नी का खपली आज? वांग्याची पन्नी 150 रुपये खपली. आणि हे वांगे हे संतोष नागरगोजेचे आहे. नागरगोजे त्यांच्याकडे फोटो घ्या ना. त्यांचा फोटो घ्या ना. हा बिलकुल घेतो. भाऊ तुमचं नाव सांगा. माझं नाव संतोष तुकाराम नागरगोजे. तुम्ही कोणत्या गावचे? राहणार डोरली तालुका जिल्हा यवतमाळ. का आणलं होतं आज? आज काटेरी वांगा आणलं होतं. किती पन्नी आणल्या होत्या? आज 60 पन्नी होती. 60 पन्नी भेटले बरे भाव? हा बरे भाव आहे. 150 रुपये पन्नी कपला. ठीक आहे ना. परवडत आहे ना? हो हो बरं आहे. अजून काय वावरात? अजून भेंडी आहे. भेंडी आहे का? चालू झाली का वाची आहे? चालू आहे. चालू आहे का? भेंडी काय किती निघत आहे भेंडी? भेंडी जवळपास क्विंटल भर निघून राहील. क्विंटल भर भेटत आहे भेंडीला हो, भाव? हो, काय भेटू राहिले भेंडीला भाव? 25 ते 30 रुपये भाव भेंडीला चालू आहे. आमचे कास्तकारा विचारो त्यांना तुमचा परिचय करून दिला का आहे का नाही भाव भेटते नाही भेटत पहा बघा. त्यांच्या प्रत्येक मालाची क्वालिटी ते सांगा. हा मालाची क्वालिटी एक नंबर आहे. काटेरी वांगे नेहमी तुमच्या यायचे दाखवतो मी. भेंडी चवलाई बरबटी याला मार्केटमध्ये सध्या भाव भेटून नाही राहिला आहे. आवक भरपूर आहे. आता तुम्हाला एका कास्तकारासोबत भेटून पण दिला. कास्तकाराची पण भेंडी आहे. काय भाव भेटून राहिली का नाही त्यांनी सांगितले. वांगे बी पन्न्या काटेरी त्यांच्याकडे आहे. काटेरीची भाव सांगितले तुम्हाला. चला असे कास्तकार भेटले तर आपण त्यांची मुलाखत घेत राहतो. कास्तकार
भाऊ का बढिया मेथी आहे बघूया. मेथी मेथी पालक विचारू काय म्हणते मेथीची पोझिशन. तर आज मेथी कमी येऊन राहिली मार्केटमध्ये. काय म्हणते मेथी विकत आहे 40 आणि पालक पण झाला आपण बघा. एसके कंपनीत पुरा मिरचीचा ट्रक बोलावला होता भाऊनं. मला असं वाटते का मिरचीचे भाव कमी करून दिले आमच्या मार्केटचे, कारण पुरा ट्रक बोलून टाकला. किती 30 ना 60 वाला 30 अर्धाच करून टाकला. पुरा ट्रकच बोलावला नाही बघा. मिरचीचा पुरा ट्रकच बोलावला भाऊनं. किती किलोचा कट्टा भरत आहे जवळपास 60-65 किलो ना. बघा 60 रुपये पन्नी 20 किलो भरती 60 रुपये में 3 रुपये किलो वांगा. जेवढे विकायचे तेवढे विका, बाकी ढोराले टाका. चला गौतम कंपनी चालू. पत्ता कोबी का भाव खपली. हो कास्तकाराचा विचार करू. त्याची कोबी आहे. काय आणलं होतं काका तुम्ही. कोबी कोणती फुलकोबी फुलकोबी कोणत्या गावावरून. तांदुरा खुर्द नावजा खुर्द. फुलकोबी का भाव भेटला फुलकोबीले. 100 रुपये पडली. 100 रुपये पन्नी. किती किलो भरती. 15 किलोची. काय भाव नाही भेट राहिले ना. खतम झालाय ना. मजुरी तरी निघते का. नाही तोडाची मजुरी नाही निघत आहे ना. चला पत्ता गोबी आलती का आपल्या. काय भाव खबर राहिली. 10 रुपये किलो. पत्ता गोबी 10 रुपये किलो. मत भैया पत्ती वाला संभार क्या भाव बिक रहा है अभी. पत्ती वाला संभार 30 लगेगा 30 रुपये किलो. और ये मुंगना मुंगना 40 देखो कितनी जोरदार है. बढ़िया दिख रही है ना. हरी हरी मस्त 40 रुपये किलो. 40 रुपये की बहुत जोरदार है. तिवारी कंपनीमध्ये आलो. गावरान संभार त्यांच्याकडे दिसून राहिला होता मला. मंडीमध्ये फिरलो पण गावरान संभार फुलाला दिसला नाही. विचारू काय म्हणते भाव. तर आज क्या बोलता रे भाई सागर भाई भाव. 40-50 रुपये. 40-50 रुपये बिक रहा है. सबरे कुछ कम बिक रहा है महंगा बिका. आज लेवल में कल महंगा बिका था. कल 70-80 70-80 रुपये का. चला आपण भरत कंपनीत आलो मित्रांनो. बघा गिलके दिसून राहिले त्यांच्याकडे. गिलके मिरचीचे भाव दाखवून दिले आपण. गिलकेचे भाव विचारू. गिलके आणि हे कैरीचे भाव विचारू. काय म्हणते तर कलमी कैरी. दादा गिलके काय भाव राहिले. इनके 20 रुपए किलो आज. 20 रुपये किलो. आणि आपले हे कैरी तोतापरी ये है 25 रुपए किलो. 25. आणि आज टमाटा क्या बिका कुछ. टमाटर 200-250-300. 200-250-300 क्वालिटी देखिए. कैरी 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 जगन्नाथ कंपनीत कैरी बघा. कैरी खतम झाली आहे सगळे. आजभाऊ भाऊ कैरी का भाव खपली आज. कैरी 25 रुपये 20 रुपये 15 रुपये 15 रुपये 20 रुपये आणि 25 रुपये. तर गावरानी ना पूर्ण गावरानी कैरी. खतम बिरी. काय म्हणते किती होती आवक आपल्याकडे आज. आवक किती होती. 30 कट्टे. 30 कट्ट्याची आवक होती. पत्ता गोबी बघा. पत्ता गोबी विचारू भाऊला. पत्ता गोबी काय म्हणते. 30 रुपये पन्नी 30 रुपये. किती किलोची बा. हे 16-17 किलोची. 30 रुपये 30 रुपये फक्त. बघा अरे बा विचारा करा. 30 रुपये पन्ने मालकाचे. चला सतीश भाऊला विचारू. आमच्या दुकानात आला आपण. बघा फुलकोबीची पोते आहे. विचारू काय म्हणते पोझिशन. तर 7 रुपये किलो फुलकोबी. 7 रुपये किलो फक्त. किती किलो भरते सतीश भाऊ हे. 45 किलो. 45. आणि पत्ता गोबी काय खपत आहे आपल्याकडे. तभी 30 रुपये 40 रुपये पन्नी. 30 रुपये 40 रुपये पन्नी फक्त. पन्नी. किलो नाही. किलो नाही. किती किलो. 16-17 15च्या वर. 15च्या वरच. बघा चला मग मित्रांनो. जशी दुकान बी लावून झाली. गिरायकी बी झाली. 12 वाजल्या जवळपास. टाइम नाही भेटला गिरायकी असल्यामुळे. बघा आता माल बी लावून झालाय सगळा. आज 1-2 व्हेरायटी जास्त आणल्या आहे. येऊन राहिल्या दोडके कारले वाल वगैरे रेट दिलेला आहे तुम्हाला. सगळा रेट दिलेलाच आहे मी. ठोक चिल्लर रेट. व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला लोकांना माहीतच असणार. तरी बघा व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या. आपण इंस्टाग्रामवर आता चालू केलेले आहे. रील चालू केलेला आहे इंस्टाग्रामवर. तर आपल्या इंस्टाग्रामवर आपल्या याच्यावर फॉलो करजा. खाली दिलं आहे मी नाव दिलं आहे आपल्याला. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण दिलेली आहे. बघून घ्या आणि आपल्या इंस्टाग्रामवर फॉलो करता मित्रांनो. चला तुम्ही सपोर्ट करत आहे. आपल्याला भरपूर सपोर्ट करत आहे. तुमचा असा सपोर्ट राहू द्या. असा सपोर्ट राहू द्या मित्रांनो. चला तुमच्यासाठी डेली व्हिडिओ बनवतच राहणार आहे मी. चला धन्यवाद मित्रांनो. मग धन्यवाद. भेटू उद्या सकाळी काहीतरी. धन्यवाद.